नमस्कार मंडळी. आजच्या आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने उपस्थित असलेले प्रमुख नेतृत्व श्री रविकांत भाऊ तुपकर, तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये लाभलेले गजानन भाऊ अहमदाबादकर, डॉक्टर टाले साहेब, या मोर्चासाठी पूर्वतयारीसाठी कार्यरत असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते, इथे उपस्थित असलेले समस्त शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, तसेच माता व भगिनींनो, आजच्या या आपल्या आक्रोश मोर्चामध्ये आपले अनेक मागणी होते. त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पीक विमा मिळण्याबाबत. आपल्या महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला, पण त्यातल्या फक्त काही 4 ते 5% शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळालेला आहे. पीक विमा कंपनीची एक नवीन अट होती की तुमच्या शेतामध्ये जे सुद्धा नुकसान झालं असेल त्याचा तुम्ही फोटो काढा आणि वेबसाईटवर अपलोड करा. आता मला सांगा, जे माझ्या आजोबांच्या वयाचे आहेत, काकांच्या वयाचे आहेत, ज्यांनी कधी अँड्रॉइड यूज नाही केलेला, ज्यांच्या घरात माझ्यासारखी पिढी नसेल जी अँड्रॉइड यूज करून त्यांना देणार नाही, त्या शेतकऱ्यांनी काय करावं? अशा वेळी या सगळ्या शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळालाच पाहिजे, कर्जमाफी मिळालीच पाहिजे. अजून शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांपासून जेही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाच्या बचाईसाठी कुंपणासाठी 90% अनुदान आपण सरकारला मागत आहोत. तसेच जे नुकसान झालं असेल ती नुकसान भरपाई सरकारने आपल्याला दिलीच पाहिजे. माझ्या पाठ्यपुस्तकातली एक छोटीशी कविता जी कवी इंद्रजित भालेराव यांनी लिहिलेली आहे, त्याच्या मला 2 ओळी आठवतात, ज्याचं शीर्षक आहे बाप. शेतामध्ये माझी खाप, तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर, काळी उसाची पाचट, जगा मिळाया साखर. काटा त्याच्याच एका पायी, त्यानं केलं काळ पाप. बापा माझा शेतकरी, उभ्या जगाचा पोशिंदा, त्याच्या भय लिहलेला रात दिस कामधंदा. कष्ट सारे त्याच्या हाती, दुसऱ्याच्या हाती माप. हा शेतकरी माळवात दिवस रात्र, ऊन असो पावसाळा असो, शेतात कष्ट करतो. आपल्या आजच्या युगात औद्योगिकीकरण जास्त वाढलेलं आहे, ज्यामुळे अनेक कारखाने आपल्या भारत देशामध्ये आहेत. ज्यामुळे वाढणारे वायू प्रदूषणामुळे आज एक ग्लोबल वॉर्मिंग हा एक नवीन गंभीर प्रकार आपल्या देशामध्ये आपल्याला बघायला मिळतो. ज्यामुळे दुष्काळ, अतिवृष्टी, वेळेवर पाऊस न पडणे अशा अनेक समस्या शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागतात. अशा वेळेस जेव्हा हा शेतकरी दिवस रात्र शेतीमध्ये काम करत असतो, तरी सुद्धा काम करून सुद्धा जेव्हा तो पीक घेतो आणि बाजारात जातो पीक विकायला, तेव्हा त्याला हवा तसा भाव मिळत नाही. त्याचमुळे आपण सरकारला सोयाबीनला 8,000 आणि कापसाला 10,000 असा भाव फरक आमच्या शेतकऱ्यांना द्या, अशी ही आपण मागणी आज करत आहोत. आज 29 जुलै 2024 आजचा दिनविशेष आहे. आपल्या भारताचे मोठे उद्योगपती भारतरत्न रतन टाटा यांचं नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. ज्यांच्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, त्या मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये त्या मोठ्या मोठ्या गाड्या बनवतात. जेव्हा त्या मार्केटमध्ये विकायला येतात, त्याचा भाव हा फक्त त्या कंपनीचा मालक आणि कंपनी ठरवत असते. त्याचवेळी ज्या आपल्या भारत देशाला कृषी प्रधान देश असं म्हणतात, त्या देशातला शेतकरी हा त्याच्या पिकाचा भाव का नाही ठरवू शकत? हा हक्क आपण नक्कीच या शेतकऱ्यांना मिळवून देणार आहोत. मी व्यवसायाने एक डॉक्टर, शल्यचिकित्सक असली तरी मला लोकांच्या शारीरिक वेदना हा दूर करायच्या असतात, पण आज या शेतकऱ्यांच्या मनातल्या वेदना मला दिसत आहे आणि त्या दूर करण्यासाठी मी इथे आलेली आहे. भलेही मी शेती व्यवसायाशी परस्पर संबंधित नसले तरीही माझ्या ताटात येणारा हा प्रत्येक घास या शेतकरी मायबाबांच्या कष्टातून आलेला आहे आणि याची मला परस्पर जाणीव आहे. यासाठी ह्या लढाईमध्ये मी नक्कीच साथ देणार आहे आणि येत्या काळात असेच अनेक मोर्चे, जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांचा पीक विमा मिळत नाही, त्यांचे न्याय मिळत नाही, त्यांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत नक्कीच या लढाईमध्ये मी साथ देईन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.